जेडी नन्ना मुन्ना जादूगार म्हणजे जयदीप आणि 8 होतील रन्स या मॅच मध्ये. धावफलकावरती एक सिंगल. अमरदादा राऊत आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सलामीची जोडी एक मोठी स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये. फुल्लर लेंथ यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. पायाला लागून कीपरचा बॉल स्टंप वरती आला. पुन्हा पठाण यांची शरीरयष्टी देखील अगदी मोठी आहे, त्याच्यामुळे आम्हाला स्कोरर आणि त्याचबरोबरीनं लाईव्ह आणि तिघांना आवडलं की फलंदाज बोल्ड झाला. माफी असू द्या. चेंडू चाल डॉट. एक चांगली बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. वेताळ स्वामी, भावेश आणि अनमोल आणि बॉलिंग ट्रॅक वरती. शहापूर क्रिकेट मधला एक ॲथलेटिक प्लेअर म्हणून ज्याच्याकडे मी पाहतो मागच्या काही दिवसांपासून, अर्जुन बांगर. त्याचं जर आपण बॉडी लँग्वेज पाहिलं, ॲज अ बॉलर ॲज अ क्रिकेटर नक्कीच अतिशय सुंदर आहे आणि त्याचाच फायदा तो उचलतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळी लाईन खराब. जास्त गती देण्याचा प्रयत्न केला, दिशेवरचं नियंत्रण हरपलं आणि ॲड होत असताना वाईट +1 अशा 2 धावा म्हणजे टोटल टीम जाऊन पोहोचेल धावफलकावरती 3 या आकड्यावरती. 3 बॉलचा खेळ देखील झाला. एक सिंगल 2 डॉट. वाईट +1. यावेळी देखील लाईन खराब. अँगल करून यॉर्कर करण्याचा प्रयत्न करतोय संदीप दादा. जर तुम्ही त्याच्याकडे पाहिलं तर आपल्याला बरोबर कळतं. मागच्या बॉलवरती यष्ट्या वागताना त्याला दिसल्या आणि आता त्याला त्या कुठेतरी बीट करायच्यात. यष्ट्या उखडायचा प्रयत्न अर्जुन बांगर करतोय आणि आता जेडी काहीतरी चर्चा करत असताना या गोष्टी अगदी महत्त्वाच्या आहेत. एखाद्या बॉलरला लाईन सापडत नसेल, तुमच्या टीममधला एक चांगला बॉलर येऊन ज्यावेळी तुम्हाला गाईड करतो, तुम्हाला कॉन्फिडंट देतो की हा तू करू शकतो, यू कॅन डू इट, त्यावेळी तो आनंद वेगळाच असतो. आता लाईन चांगली आहे. मग आता यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या नाही आहेत. चेंडू मात्र जाईल बाईच्या स्वरूपानं यष्ट्यांच्या मागे निर्धारित क्षेत्रामध्ये. डॉट बॉल. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 6 या आकड्यावरती. ॲज अ स्कोरर आमच्यासोबत जॉईन झालेत. नक्कीच रेल्वेसाठीचे चांगलं क्रिकेट खेळतात आणि ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर मी नक्कीच म्हणतो की टनस बॉल क्रिकेट जगतातील जर ॲज अ परफेक्ट क्रिकेटर शहापूरमध्ये कोण आहे तर ते नाव म्हणजे संदीप निमसे सरांचं प्रत्येकाच्या होटावरती येतं. माझं महत् भाग्य आहे की आज असा स्कोरर मला कॉमेंट्री करताना माझ्या जोडीला मिळाला आणि आता पेन अगदी वेगानं चाल. धावफलक वेगानं फ्लाय होत असताना चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार ॲड झाला. टीमची टोटल स्कोर कार्डवरती 12 या आकड्यावरती. संदीप निमसे सरांबद्दल बोलायचं झालं तर TDPLचा पहिला सामना मंजिरी बॉईज मुरबाडसाठी खेळताना 46 धावा त्यांच्या बॅटमन आल्या आणि नंतर 1-2 मॅच संधी थोडीशी कमी मिळाली. मात्र ज्यावेळी संधी मिळाली, ज्या खेळाडूच्या बद्दल मी नेहमीच म्हणतो की ज्याच्या संघाच्या विजयाची कधी थांबत नाही दिंडी, गाव आहे गोरसे आणि नाव आहे भावेश पवार म्हणून त्याला म्हटलं जातं प्राऊड ऑफ भिवंडी. त्या भावेश पवारला तो लेफ्ट आर्म बॉलर आहे. त्याच्यासमोर ऑब्रेकला मारलेला संदीप निमसे सर कव्हर्समधला षटकार आजही डोळ्यासमोर येतो. टीमची टोटल 12 वरती. वेताळ स्वामी. चांगली सुरुवात मिळाली आहे. समोर शहापूरमधला एक बलाढ्य संघ. अजून एक सुंदर फटका आणि आता कॅच ड्रॉप. आज किस डे आणि हाताला किस करून अगदी बॉल निघून गेला आणि आता रनआउटची संधी आणि यस अंपायरचं फिंगर अप. करे कोई और भरे कोई और असं झालं या मॅच मध्ये. कॅच ड्रॉप झाली, त्यानंतर सांघिक यश इथे मिळालं आणि असं म्हटलं जातं ना की एखाद्या वेळी नशीब तुम्हाला साथ देतं तिथनं पुन्हा एकदा ते बदलतं. म्हणजे आसमानचे गिऱ्यावर खजूर मटके अगदी तशीच परिस्थिती झाली या मॅचमध्ये बॅट्समनसाठी. कॅच ड्रॉप झाली, नंतर रनआउटच्या स्वरूपात त्याला गमवावी लागतीये आपली विकेट. पहिला धक्का वेताळ स्वामी क्रिकेट संघाला लागलाय. धावफलकावरती धावा असताना 13 आफ्टर 1 ओव्हर 13. संदीप सर सुरुवात अतिशय चांगली झाली आहे. जरी एक विकेट गेली असली, शॉर्ट टर्मचं क्रिकेट 5 ओव्हरची मॅच 50 धावा एक आकडा पकडून प्रत्येक टीम मैदानावरती उतरत असते
कारण टेनिस बॉल क्रिकेट ज्यावेळी आपण खेळतो कमीत कमी 10ची सरासरी असली, तुम्ही मैदानावरती उतरता तुम्हाला देखील माहिती आहे, एक षटक चांगलं पडला मॅचमध्ये 1 ते 2 धक्के जर त्या ओव्हरमध्ये चेस करताना दिले ना तर मॅच बनू शकते. त्यामुळे कुठेतरी आता कमबॅक गरजेचा आहे, तो म्हणजेच टीम साई स्पोर्ट्स शहापूरसाठी. निनो बासमन नंबर 3 वरती इंटर होतोय कामेश हजारे. हा देखील एक चांगला बासमन हा. कोणत्याही मोमेंटला मॅचला कलाटणी देण्याची ताकद शहापूरमधला प्रत्येक खेळाडू ठेवतो. म्हणून तर आज मोठ्या मोठ्या टीममध्ये मोठ्या मोठ्या फ्रँचायझच्या टीमला इन्व्हाइट करतात त्यांच्या नावासाठी, त्यांच्या संघासाठी खेळण्यासाठी. कारण शहापूरचं क्रिकेट म्हणजे प्ले फॉर प्राईड, अभिमानासाठी खेळलं जाणार हे क्रिकेट तुम्ही एन्जॉय करता. फ्रंट फूटला आले आणि वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न अगदी सक्सेस झाला. आणि सांगतो पुन्हा एकदा पहिल्याच बॉलवरती नाम तो सुनाई होगा श्रावण. चेंडू जातो डॉट. अपयश आणि यश दोन्ही शब्द जर वाचले तर अगदी सोपे आणि साध्यात, म्हणजे त्याच्यासाठी मैदानावरती परिश्रम हा तितकासा मोठा करावा लागतो. सिंगलसाठी प्रयत्न होता मात्र मिळाली नाही आहे, कारण एकेका धावेसाठी तुम्हाला आज मेहनत करावी लागेल. कारण तुमच्यासमोर शहापूरमधली एक ताकदवर टीम आहे साई स्पोर्ट्स. आणि म्हटलं जातं ना, यूही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनूसा दिल में जगाना पड़ता, पूछा चिड़ियों से कैसे बनाए आशियाना, बोली 3 का उठाना पड़ता. थेंबे थेंबे तुम्हाला धावांचं तळं साचवावं लागेल. लाईन पाहावी लागेल अंपायर्सला, लाईन बिलॉंग्स टू अंपायर. हा बॉल दिला जाईल वाईट, टाकावा लागेल पुन्हा एकदा बॉल श्रावणला. 8 होल ना एक्स्ट्रा. सर लेदर बॉल क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेट आपण कंपेअर केलं तर व्हाईट बॉलचा पर्सेंटेज शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये भरपूर जास्त पाहायला मिळतं. हे कुठेतरी जरी खाली आलं ना थोडंसं एक्स्ट्राज मिसफिल्डिंगचं प्रमाण, तर टेनिस बॉल क्रिकेट देखील अगदी वेगानं डेव्हलप होताना आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट ऑन साईडला पुन्हा एकदा मिडॉनला फोल्डर आणि एका जागेवरती बांधून ठेवलं असं म्हणावं लागेल. जर ग्रामीण क्रिकेटर्स व्यावसायिक लेवलला खेळतात, व्हाईट बॉल्स टाकतात, तर त्यांना एकच सांगेल, एकच आयडल डोळ्यासमोर ठेवा. मायकल ओल्डिंग वेस्ट इंडिजसाठी 18 वर्ष 191 दिवस त्या खेळाडूनं खेळलं क्रिकेट आणि तब्बल 912 षटकं टाकताना 5472 बॉल त्यानं टाकले. त्याच्या कारकिर्दीमध्ये व्हाईट बॉल त्यानं कधी टाकला नव्हता. आणि हे क्रिकेट अगदी गरजेचं आहे. शॉर्ट टर्म क्रिकेट ज्यावेळी तुम्ही खेळता 1-1 रनसाठी मॅच गमवावी लागते. या मॅचमध्ये व्हाईट बॉलच्या रन्स भरपूर येताना दिसल्या, म्हणून हे उदाहरण तुमच्यासमोर ठेवलं. पुन्हा एकदा आपली स्ट्रेंथ, आपली लाईन आपल्या झोनवरती, आपल्या टप्प्यावरती फोकस करत असताना तसं श्रावणला आपण पाहिलं संदीप सर, तर शॉर्ट ऑफ लेनवरनं चेंडूला टॉस करण्यासाठी या खेळाडूला स्पेशली जाणलं जातं आणि मागचा बॉल या खेळाडूची प्रचिती देऊन गेला. आणि म्हणून जगाच्या पाठीवरती तुम्ही कुठेही जा, बाळासाहेब ठाकरे यांचं एक वाक्य आहे, सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास तुमच्याकडे असेल तर तुम्ही अपयश मुळीच होऊ शकत नाही आहेत. वेदास्वामीला हवा कमबॅक. ऑन साईडला आडवा बॅटनं बॉल ट्रॅव्हल होतोय, चेस असेल, फोल्डर आहे डीपमध्ये आणि अगदी वेगान आले चेंडूवरती. धोनी हे नाव कॅपिटल लेटरमध्ये मैदानावरती कोरलं गेलं पहिल्या मॅचमध्ये. अगदी कॅपिटल लेटरमध्ये लिहिला गेला गणेश डिंगोरे नावाचा क्लास. आणि संदीप निमसे यांचे जे शॉप विराट त्यांच्या माध्यमाने एक किट त्याला दिली गेली अर्धशतकासाठी. म्हणजे जो खेळाडू चांगलं खेळतो त्या खेळाडूचं कौतुक संदीप निमसे यांच्या माध्यमाने होतं या शहापूर नगरीमध्ये. कारण शहापूर क्रिकेट जगताची ओळख म्हणजे संदीप निमसे. आज या मॅचमध्ये नाही आहेत, थोडीशी अनफिट. काय बॉलिंग केली आहे श्रावणनं. यावी हाफ ट्रॅकर ऑन साईडला शफल झाले, बॉल जातो सरळ निघून, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि हा षटकार मारला बासमन कामेश हजारेच्या बॅटमधून. कधीपासून शांत होतो, अडचणीमध्ये होतो, अडचणींमध्ये थांबलो आणि हारलो, म्हणून संपलो नाही हे सांगत असताना बॅट्समन कामेश सांगतो पुन्हा उठू पुन्हा लढू, कारण शांत बसायला मी काही संत नाही. 2 षटकांचा खेळ झाला कंप्लीट अँड आफ्टर 2 ओव्हर टीमची टोटल 21, लॉस ऑफ 1 विकेट. 21ला 1 गडी बाद. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती या साई स्पोर्ट शहापूरची मी म्हणाल ताकद जेडी जयदीप भोंडिवले बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत असताना पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या 13, या षटकामध्ये 8 धावा आल्या, एकही विकेट मिळाली नाहीये. लास्ट आउट बॅट्समन भावड्या, 4 बॉलमध्ये त्यांना रन्स केल्या 7. परिस्थिती अतिशय चांगली आहे सध्या. 21ला विकेट गेली आहे 1. 3 ओव्हरमध्ये 35 ते 40 कशा येतील
हा प्रयत्न करावा लागेल, कारण समोर इन्फॉर्म टीम, इन्फॉर्म बॅट्समन आहे. मागच्या मॅचमध्ये या टुर्नामेंटचा हाय स्कोर नोंदवणारी टीम तुमच्या अगेन्स्ट खेळती आहे. मग तर मगाशी देखील म्हणालो की मनामध्ये फक्त एवढंच ठेवा, इट इज नॉट इम्पॉर्टंट हाऊ बिग यू आर, इट इज इम्पॉर्टंट हाऊ बिग यू प्ले. तुम्ही किती मोठे आहात त्यापेक्षा तुम्ही किती चांगलं क्रिकेट खेळता हे आम्हाला पाहायचं आहे. जयदीप, पहिलाच बॉल. मगाशी देखील म्हणालो की विराटचा जो ब्रँड अँबॅसिडर आहे प्रिन्स ऑफ भिवंडी विवेक श्रीलार, तो हवेमध्ये संदीप सर बॉल स्विंग करण्याची ताकद ठेवतो. आज ते चित्र जेडीकडनं मला पाहायला मिळालं, इम्प्रेस केलं जेडीनं आज देखील बॉलिंग करत असताना. मयूर दिनकरला त्यांना एक बॉल टाकला होता स्विंग करत असताना ऑफ ब्रेक, अगदी मयूर दिनकरच्या छातीवरती चेंडूचा एक सिक्का उमटून गेला जेडीचा बॉल. म्हणजे प्रचंड गती आहे या बॉलरकडे, ते चित्र ही गोष्ट सांगून गेला. बॉल तयार, फुलटॉस बॉल, चुकीला माफी नाही आहे, बॉल सरळ लॉंग ऑनला. आणि या स्पर्धेचे जे प्रणेते आहेत गौरव जगे, अगदी त्यांना सलामी देणारा आणि सांगत असताना की तुम्हाला आधार आहे साई स्पोर्ट्स शहापूरचा आणि त्याच आधारावरती आज प्रहार करायचा आहे. षटकार मारला बॅट्समन अनमोलनं. अजून एक सुंदर फटका. असे फटके पाहण्याचा आनंद क्रिकेटमध्ये वेगळाच असतो. मग त्या कॉपी बुक स्टाईलला पण म्हणू शकत नाही होत, कारण ते जास्त बॅट वेगानं आली, हँड अँड कोऑर्डिनेशन, बॅकलिफ या गोष्टी कुठेतरी व्यवस्थित जुळाल्या नव्हत्या. ॲड होईल ते मात्र एक सिंगल टीमच्या टोटलमध्ये धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. अठ्ठावीस धावा, 28. पार्टनरशिप होती आहे सेकंड विकेटसाठी. जेडीचा आता पाहायला मिळते कमबॅक. 4 चेंडूंचा खेळ झाला, 7 रन खर्च झालेत आणि हा बॉल उजवा स्टिकच्या भरपूर बाहेर. अंपायरचा इशारा वाईट बॉल. तसं जेडी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक ठिकाणी जाऊन शहापूरच्या विजयाचे अटके पार झेंडे या खेळाडूनं रोवले आणि आता तोच खेळाडू सध्या दिशा भरकटतोय, कारण जेडीच्या विरुद्ध ठोकला एक षटकार बॅट्समन अनमोलनं. आता कामेश आहे स्ट्रायकर एंडला, 2 बॉलमध्ये 6 त्यानं बनवलेत आणि इथे जेडीला विकेट मिळू शकते. गणेश डिंगोरे डोळे झाकून विश्वास ठेवेल टीम की इथे कॅच घेतली जाईल, कारण हा एक विश्वसनीय खेळाडू आहे आणि विश्वसनीय झेल त्याच्या माध्यमातून टिपला गेला. फलंदाज कामेश होतो बाद. संदीप सर, बाळासाहेबांचं एक वाक्य आहे, मराठी माणसाच्या अंगावरती मास नसला तरी चालेल, माज असला पाहिजे. तसं जेडीसाठी मी म्हणाले की जेडीच्या अंगावरती मास नाही आहे, पण क्रिकेटचा जो माज आहे ना तो त्याच्या गोलंदाजीमध्ये तो झळकवतोय. एक बॉल फुलटॉस आला, त्याच्यावरती सिक्सर आला, नो डाऊट. क्रिकेटमध्ये चुकीला मुळीच जागा नाहीये. एक एक मिस्टेक तुम्हाला मोठ्या मोठ्या टुर्नामेंट ड्रॉप करावा लागतात, सोडावा लागतात. न्यू बॅट्समन इंटर होईल अक्षय. मागच्या मॅचमध्ये चांगलं क्रिकेट वेतास्वामी क्रिकेट संघानं खेळलं. 29ला विकेट गेले 2. आता अक्षय अधिकारी आला मैदानाच्या आतमध्ये. माझा अधिकार काय आणि मी मिडल ऑर्डरला का आलो, तो अधिकार बजावत असताना जर जिम्मेदारीने ते त्यानं खेळलं तर नक्कीच या मॅचमध्ये बेडा पार होऊ शकतो, तो म्हणजे वेतास्वामी क्रिकेट संघाचा. षटकातील अंतिम बॉल. जयदीप भोंडिवले बॉलिंग ट्रॅकवर. 8 रन देत असताना एक विकेट, 2 धक्के लागलेत 29 वरती. इथे फटका उंच हवेत आणि लॉंग ऑनच्या वरतून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा षटकार आला आहे आणि जेडीचं षटक अगदी महागडे राहिलं. 14 धावा आणि हा टायनचा कडकडाट बॅट्समन अनमोल साठी, कारण अनमोलच्या बॅटमधनं अगदी अनमोल षटकार आलाय आणि या षटकाराचं मोल अगदी मोठं आहे, कारण तो जयदीप भोंडिवलेच्या विरुद्ध आलाय. आता हा प्रश्न कॅप्टन समोर निर्माण केला या सिक्सरनं की सेकंड स्पेल कोणाला देणार. ती म्हणजेच टीम साई स्पोर्ट्स शहापूर. टीमची टोटल 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर मोजॉन 35. 35 धावा, 35ला विकेट गेले 2 आणि बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय अतिश भांडे. मागच्या मॅचमध्ये एका गोष्टीचा उल्लेख माझ्याकडनं राहून गेला, ज्यावेळी चांगलं क्रिकेट खेळ गणेश डिंगोरेनं. सध्या 2021 टेनिस बॉल क्रिकेट शहापूरचा हंगाम पाहिला तर या शहापूर क्रिकेटच्या वर्तुळामागे एक नाव सध्या अगदी एक दबदबा घेऊन फिरतं, ते म्हणजे गोटेकर नावाचं. मग ते ग्रामीणचं क्रिकेट असो किंवा व्यावसायिक क्रिकेट असो,
मागच्या मॅचमध्ये गोटेगडची प्रतिष्ठा जपताना साई स्पोर्ट्ससाठी अर्धशतक गणेश डिंगोरेनं आता अतिश भांडे कठीण काळामध्ये टीमला सावरेल का, हा सध्या पडलेला प्रश्न. मग एकच सांगेल वेता स्वामीला, तुमच्यासमोर टीम मोठी आहे, तुमच्यासमोर चॅलेंज आव्हान मोठं आहे, स्वीकारा. कारण ज्यावेळी आव्हान मोठं असतं प्रसिद्ध होण्याची संधी देखील तितकीच मोठी असते. म्हणून म्हटलं जातं ना, जितना कठीण संघर्ष होगा वैताल स्वामी जीत भी उतनी शानदार होगी. जेवढा मोठा संघर्ष तेवढा मोठा विजय. आतापर्यंत चांगलं क्रिकेट खेळती आहे वैताल स्वामी टीम. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेनं लॉंग ऑनला जेडी आहे आणि अतिशय चांगली मोमेंटला कुठेतरी असं वाटलं की आता जेडीचा फुटवर्क बॅलन्स मिस झालाय, कुठेतरी बॉल निघून जाईल त्याच्या गॅपमधून. मग शेवटला कलेक्टिंग त्यानं अतिशय चांगलं केलं. ज्यावेळी तुम्ही लेदर बॉलचं क्रिकेट खेळता अगदी तुम्हाला समोर बॉल फील्ड करावा लागतो. जर अशा प्रकारे तुम्ही फोल्डिंग केली तर तुम्हाला टीममध्ये देखील स्थान कुठेही मिळत नाही. हे भरपूर मोठे डिफरन्स असतात. मात्र या मैदानावरती काय तुम्ही कशा प्रकारे खेळताय, काय खेळताय ते महत्त्वाचं नाही, तुमचा रिझल्ट काय, तुम्ही मॅचमध्ये इम्पॅक्ट कोणता टाकताय, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणून एकच सांगेल टीम्सला, यू क्रिएट हार्ड वर्क गॉट सक्सेस, बिकॉज सक्सेस इज अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन. ही लाईन छोटी होती, याचा अर्थ अगदी मोठा होता. मी या बॉल नंतर तुम्हाला नक्कीच सांगेल. अतिश भांडे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. गुड बॉलिंग इम्प्रेस करत असताना अतिश भांडे पडल्यानंतर ज्यावेळी बॉल रिलीज झाला अगदी सरळ टॉस होऊन अगदी एखाद्या पर्वतावरती चढताना जसं चढाई करावी लागते तसं चढाई करत हा बॉल निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आपण चर्चा करत होतो मागच्या वाक्याबद्दल की अडचणी आव्हानं तुमच्यासमोर किती आहेत त्याला महत्त्व नाही, तुम्ही लढताय की असं ते अगदी महत्त्वाचं आहे. अतिश भांडे आणि क्रिकेटमध्ये असो किंवा आयुष्यामध्ये एक प्रवास असतो यशाच्या नावाचा, तो कधी थांबत नाही. जोपर्यंत तुम्ही शिकणं थांबवत नाही तोपर्यंत क्रिकेट देखील थांबत नाही. आणि विक्रमादित्य सचिन यांचं एक वाक्य आहे, जब तक सीखना बंद तब तक खेळना बंद. म्हणजे जोपर्यंत तुम्ही शिकाल तोपर्यंत तुम्ही क्रिकेटच्या मैदानावरती टिकाल, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. धावफलकावरती धावा 37, 37 धावा, विकेट गेले आतापर्यंत 2. अजून एक सुंदर बॉल. अर्जुन बांगर चेंडूवरती आला. अर्जुन बांगर अगदी नजर होती त्याची बॉलवरती. महाभारतातला एक किस्सा तुम्हाला आठवत असेल, अर्जुन हे नाव डोळ्यासमोर आलं म्हणून अगदी समोर आला की ज्यावेळी त्याला विचारलं गेलं तुझं लक्ष कुठं आहे, त्यावेळी त्यानं सांगितलं मला मासा नाही फक्त माशाचा डोळा दिसतो. यावेळी अगदी अर्जुन बांगरचं लक्ष देखील तसंच होतं, फक्त बॉलकडे. ऑन स्ट्राईक फलंदाजीसाठी अनमोल 13 बॉल 18 रन केलेत. अजून एक सुंदर बॉल, 1 फॉर द ओव्हर हा कॉल इथे केला गेला. आणि यानंतर जर आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता होती आणि टीमची टोटल 38. व्हाईट बॉलसाठी एक बॉल बाकी आहे. हा बॉल डॉट पकडून एक बॉल अजूनही बाकी आहे. हा वाईड आहे, व्हाईटसाठी DRS. यस, तर हाईट फॅक्टर पाहिला जाईल. जर चेंडू नाकास समोरून जरी जातोय तर तो 1 फॉर द ओव्हर दिला जाईल. जर डोक्याच्या वरतून बॉल ट्रॅव्हल झाला तर तो व्हाईट बॉल दिला जाईल. 12th मॅनचं लक्ष असू द्या या गोष्टीकडे. हा रिप्लाय तुमच्यासमोर मी दाखवतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आले, शॉर्ट ऑफ गुड लेन पडल्यानंतर टॉस झाला हा बॉल आणि हा चेंडू व्हाईट बॉल दिला जाईल. डोक्याच्या वरून जातोय, नक्कीच हा चेंडू व्हाईट बॉल घोषित केला जाईल. फलंदाज बँड जरी झाले असले मुन्ना सर, भरपूर जवळजवळ डिस्टन्स मोठं होतं, त्यामुळे हा चेंडू व्हाईट घोषित केला जाईल. टोटल व्हाईटच्या रन्स आतापर्यंत या इनिंगमध्ये 5 आलेत आणि अर्जुन बांगरचे 2 व्हाईट कोण विसरेल, तिथे एक्स्ट्राज देखील 2 आल्या होत्या. व्हाईट बॉल आणि 1 बाउन्स हा कॉल देखील दिला जाईल अतिश भांडेला. बॉल तयार, फ्रंट फुटला आले, मिडॉनला क्लिअर करून बॉल ट्रॅव्हल होतो लॉंग ऑनला. अर्जुन बांगर एक स्टायलिश क्रिकेटर, फ्लेक्झिबल बॉडी आणि अगदी एक वेगळी शैली आहे अर्जुन बांगर या नावाची क्रिकेटच्या मैदानावरती. धावफलकावरती धावा 40. आता आव्हानं जड होतील संध्याकाळचं सत्र. वेता स्वामीला कमी लिखून जाऊ नका, कारण मी जसं उल्लेख केला की टार्गेट 50 झालं. एक ओव्हर मॅचमध्ये चांगली आली ना तर घाम फुटेल साई स्पोर्ट्स शहापूरला. अजून एक फटका लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक तैनात, चेंडू उचलला जाईल निलेश बांगरकडनं.
तोपर्यंत धावफलकावरती धावा 4 षटकांचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर आफ्टर 4 ओव्हर 41 41 धावा गुंतालिकेवरती शेवटचं षटक या मॅच मधलं अजूनही बाकी आहे. पाहिजे किती धावा अंतिम षटकामध्ये येताना दिसतील. चार ओव्हरच्या सांगतेनंतर 41 पाण्याची मागणी होती मैदानावरती, पाणी घेऊन जायचं. पहिल्या षटकामध्ये थोडंसं अपयश जयदीप भोंडिवलेला. मग या टीमचा बॉलिंग मधला जेडी म्हणजे पाठीचा कणा आणि संदीप निमसे म्हणजे फलंदाजी मधला बॅकबोन. मग त्यांच्या पायाचं बोन कुठेतरी सध्या खराब झालाय, त्याच्यामुळे ते आमच्यासोबत ॲज अ स्कोरर आहेत. आणि जेडीला पहिल्या ओव्हरमध्ये अपयश आलं. नक्कीच हे नाव मोठं, जेडी म्हटलं तर शहापूरचा प्राईड आहे, शहापूरचा अभिमान आहे जयदीप बोंडिवले. त्याच्यासाठी एकच म्हणेल की अशक्य अशा भरपूर साऱ्या गोष्टी असतात, मात्र ज्यावेळी तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल ना संदीप सर, त्यावेळी सगळ्या गोष्टी अगदी यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. कारण म्हटलं जातं ना की एखादी चाळण असते, त्यामध्ये जर पाणी टाकलं तर ते पाणी अगदी खाली सांडत राहतं. पण मित्रांनो, टेम्परामेंट संयम जर तुमच्याकडे असेल तर चाळणीतून देखील तुम्ही पाणी घेऊन जाऊ शकता. फक्त त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत ही तुम्हाला वाट पाहावी लागते. काळ कसोटीचा आता वारसा संघर्षाचा जपताना संघ वेता स्वामी बॉल प्लेट. आतापर्यंत चांगलं क्रिकेट त्यांनी खेळला. पहिलाच बॉल अगदी खोलवर टप्प्याचा लॉंग ऑनला ट्रॅव्हल झाला. फिल्डिंग अतिशय सुंदर, थ्रो देखील तितकाच दर्जेदार. ॲड होल एक सिंगल. आणि एका सिंगलच्या मदतीनं चॅम्पियनशिप ट्रॉफी 2021 गौरव जगे साई स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमानाने टुर्नामेंट आपण एन्जॉय करतोय. सुरेश मामा म्हात्रे उर्फ बा मामा, दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस, त्यांचे चिरंजीव ते मित्र आहेत गौरवदादा जगे यांचे. आणि त्यांच्याच मोठ्या सहकार्यानं हे टुर्नामेंट आपण एन्जॉय करतोय. भाड्या मामा म्हटलं तर हे फक्त नाव नाही, भिवंडी शहराचा शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणजे सुरेश मामा म्हात्रे, ज्यांना पूर्ण महाराष्ट्र मामा या नावानं ओळखतं. आणि संदीप सर शहापूरकरांच्या माहितीसाठी जिथे मदतीचे सगळे दरवाजे थांबतात तिथनं एक दार खुलं होतं आणि ते नाव म्हणजे बा मामा म्हात्रे. कारण शिवसेना एक संघटना, शिस्त, वचन आणि सेवा या 3 गोष्टींवरती कार्य करणारी संघटना म्हणजे शिवसेना. आणि बाळासाहेबांबद्दल आपण नेहमीच म्हणतो, पक्ष तुमचा कोणता, काय तुम्ही करता, या गोष्टीचा विचार आम्ही कधीच करत नाही. मात्र बाळासाहेब म्हणजे कसं नाव, ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये मुंबईच्या मातीमध्ये मराठी माणसाला अस्मिता दिली. टीमची टोटल धावफलकावरती 43-43. शॉर्ट ऑफ लेन ऑन साइडला, टायमिंग नाही आहे, एलिव्हेशन नाही आहे, मिस टायमिंग आहे. अर्जुन बांगर चेंडू खाली मिड विकेटला घेतलाय अर्जुन बांगरनं हा झेल आणि फलंदाज होईल बाद. संपेल त्याच्या डावाचा खेळ. अक्षय अधिकारीला आपला डाव इथे थांबवावा लागतोय. मिड विकेटला कॅच घेतली, टार्गेट अतिशय चांगलं सेट झालंय. एखादा बिग हिट हवाय या ओव्हरमध्ये, एखादा चौकार, एखादा षटकार. 50 पर्यंत तुम्ही गेलात तर एक सायकोलॉजिकल प्रेशर असेल, तो म्हणजे टीम साई स्पोर्ट्स वरती देखील. आणि 50च्या आतमध्ये आकडा जरी 49 असला तरी मानसिक दबाव होऊ शकत नाही. कारण आपण म्हणतो ना, लाखातून 1 रुपया कमी केला तर 99,999 होतात. तसंच काही आहे या मॅचमध्ये देखील. 50 हा आकडा तुम्हाला आता या परिस्थितीमध्ये पकडून चालावा लागेल. कारण सध्याची वेळ जर आपण पाहिली तर आता संध्याकाळचं सत्र सुरू होतं आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये हवेचा प्रवाह तितकासा थांबतो. बॉलला बाहेर पाठवणं हे देखील तितकंसं कठीण असतं. मग काही काही मैदानं त्याला अपवाद देखील ठरतात. हे मैदान त्यापैकी एक असेल का? कारण प्रत्येक वेळी असं म्हणतो ना आपण, शेवटी नशीब, त्या शब्दावरती थांबून चालत नाही. 2.5 अक्षराचा भाग आहे, 3 अक्षराचं नशीब बदलवण्यासाठी 4 अक्षराची मेहनत तितकीशी गरजेची असते. खोलवा टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा शॉर्ट मिड विकेटला फोल्डर. कदाचित इथे जेडीचे हात आले नसते तर हेडशॉट झाला असता.
त्यामुळे ह्या सगळ्या छोट्या छोट्या काळजी तुम्हाला घ्याव्या लागतात थ्रो करताना. काही क्विक सेकंदाचे जे निर्णय असतात ना ते भरपूर महागडे ठरतात. आणि ते जेडीचं मला ब्रेन भरपूर शार्प आहे. मेंदूनं लवकर तिथे सूचना केली की हातांना आता तुला जेडीला वाचवायचं आहे. आणि त्यांनी कुठेतरी वाचवलं. भले बॉल कॅरी झाला नाही, मग स्टॉप केला, ही महत्त्वाची गोष्ट होती. आणि आता जेडीचं करिअर भरपूर मोठं आहे. शहापूर क्रिकेटला महाराष्ट्राच्या पटलावरती घेऊन जाणारं हे नाव आहे जयदीप भोंडिवले. अगदी अभिमानानं त्याचा उल्लेख करावा लागेल. म्हणून म्हणालो की नन्हा मुन्ना जादूगार जेडी अगदी प्ले फॉर प्राईड, अगदी त्यासाठीच हा खेळाडू खेळतो. वाईड यॉर्कर आणि अंपायरचा इशारा. सक्सेस झाला जेडीचा प्लॅन, मग यष्टी रक्षक झाला अपयशी. पाईटच्या स्वरूपाने एक रन ॲड होईल. कमबॅक केला जेडीनं. आणि म्हटलं जातं ना की ज्यावेळी तुम्हाला एखाद्या षटकामध्ये मार पडतो, पुन्हा एकदा तुमची टीम ॲज अ स्ट्रायकर बॉलर तुमच्यावरती विश्वास दाखवते. त्या विश्वासाला कसं जपलं जावं हे सांगत असताना 45 अंतिम बॉल पहिल्या सत्रातील बाकी. 45ला विकेट गेलेत 5. 9ची सरासरी 5 षटकांमध्ये मिळाली आतापर्यंत. 3 विकेट जेडीच्या खात्यामध्ये. जर आपण पाहिलं तर पहिली विकेट ॲड झाली होती. अजून 2 धावा ॲड केल्या जातील. आणि गुड कमबॅक फ्रॉम टीम साई स्पोर्ट्स. आणि संदीप निमसे सर देखील आता ॲप्रिशिएट करत असताना जेडीला, कारण पहिल्या षटकामध्ये त्याला मार पडला. पहिल्या षटकामध्ये त्यानं खर्च केल्या होत्या टोटल रन्स जर आपण पाहिलं तर 14. या षटकामध्ये पुन्हा एकदा 5 धावा खर्च केला. आणि कदाचित सांगितलं संदीप निमसे, मुन्ना पठाण आणि या टीमचे जे ओनर आहेत आदरणीय आनंदजी अधिकारी, या सगळ्या त्यांच्या फ्रेंचाइजला हर हार के बाद एक जीत होती है. आणि म्हणून म्हटलं जातं ना, कभी कभी जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है और हार कर जीतने वाले को लोग बाजीगर कहते हैं. तसंच म्हणाल टीम वैताळ स्वामीसाठी की पहिल्या डावामध्ये तुम्ही टार्गेट चांगलं सेट केलं 47चं. पहिल्या मॅचमध्ये तुम्ही जिंकलात, या मॅचमध्ये देखील त्याच आशा आणि अपेक्षा. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, जिंदगी की यही रीत है, हार के बाद जीत है. त्याच्यामुळे हा सामना जिंकेल का? टीम मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना वैताळ स्वामी हे तितकंसं चॅलेंज असेल, कारण समोर भरपूर चांगली बॅटिंग लाईनअप आहे साई स्पोर्ट्स शहापूरकडे. या वेळेलाच्या दिवसाचे प्रमुख अतिथी म्हणून ज्यांनी आपल्या सामाजिक कार्याचा वारसा अतिशय समर्पक चालवला आहे, गोठेघर ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय आतिशजी अधिकारी साहेब यांचे इथं आगमन झालेलं आहे. मी आपल्या गौरवजी जगे साहेब आणि साई स्पोर्ट्स शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित SM चॅम्पियन्स ट्रॉफी 2021च्या व्यवस्थापन समितीला विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते गोठेघर ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय आतिशजी अधिकारी साहेब यांचे यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत करावं. एक उमद नेतृत्व, युवा नेतृत्व, तमाम युवकांना राजकारणाच्या दिशेने अग्रेसित करणारं आणि आकर्षित करणारं व्यक्तिमत्व. आपल्या वडिलांच्या राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमीला कल्पक नेतृत्वानं आणि राजकारणातील चपलक वृत्तीने ज्यांनी आदर्शवत चालू ठेवलं, असं एक नेतृत्व, असं एक नाव म्हणजेच सन्माननीय आतिशजी अधिकारी साहेब.
30 चेंडू आणि 47 धावा उभारल्या गेल्या त्या वेताळस्वामी संघानं. समोर एक साई स्पोर्ट्स शहापूर नावाचा दिग्गज संघ आहे. या मैदानावर अनेक स्पर्धा आपल्या नावावर केलेला संघ. याला बॉलिंग मार्कवर सचिन. कॅन्डीला स्ट्राईक. पहिला चेंडू खरपूस समाचार. डोळ्यांचं पारणं फेडणारा, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा, लॉंगांच्या डोक्यावरून तमाम अतिथी वृंदांना वंदन करणारा हा एक सणसणीत षटकार. म्हणून म्हणतात ना, आम्ही या ट्रॉफीवर हक्क का सांगतो, या मैदानावर आम्ही आमची स्वतःची दहशत का निर्माण करतो. गेल्या कित्येक वर्षांमध्ये या साई स्पोर्ट्स संघानं हे सिद्ध केलंय. अनेक दिग्गज खेळाडू आज या संघातून आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. त्याच्या बॅटमधनं हा अप्रतिम षटकार आपण पाहिला. तो कॅन्डी स्वतः आसनगाव संघाकडून खेळतो, दिग्गज व्यावसायिक संघाकडून खेळतो. त्याच्यासोबत सलामीला आलेला बॅट्समन अर्जुन असेल. यावेळेला बॅटिंग मध्ये कदाचित वनडाऊन येण्याचा मोह असेल. अगदी जी सुरुवात आहे ना त्याची दमदार झाली. मागच्या मॅच मध्ये कुठेतरी थोडं शिवप्रेमी स्पोर्ट्स शिरगाव या संघाचा प्रतिनिधी कर्णधार किंवा कोणताही खेळाडू आपण लॉर्ड्ससाठी व्यासपीठावर यायचं आहे. आणि पोलीस 11 संघ गणेशजी चव्हाण याला विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. का बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. कॅन्डी सांगतो घाल परिंदा तू दिखला तर जिंदा हा तू, बाकी आहे तुझ में हौसला कर दे आज फासला. आणि अगदी षटकार मारून 2 बॉल मध्ये मॅचला कॅन्डीने कम्प्लिटली कलाडणी आणली आहे. म्हणूनच आपण म्हणालो ना, घाल परिंदा है तू दिखला दे जिंदा है तू, बाकी आहे तुझ में हौसला कर दे फासला. 2 बॉल मध्ये मॅचचा रिझल्ट त्यांना लावून टाकला आणि सांगितलंय या मॅच मध्ये काय घडणार. नक्कीच. म्हणून ज्या कर्णधारानं आज बॅटिंगच्या ऑर्डरमध्ये आपल्याला क्रमवारीमध्ये वरच्या स्थानावर पाठवलं, वरच्या क्रमांकावर पाठवलं. आणि अशा वेळेला कर्णधारानं जर आपल्यावर विश्वास ठेवला असेल तर स्वतःचा स्वतःवर विश्वास असला पाहिजे. आणखी एक क्लासिकल फटका. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे तैनात. एका धावेवर मानावं लागेल समाधान. आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 11. म्हणून म्हणतात ना, खुद का रास्ता खुद ढूंढ ले, क्यों ढूंढता है फरिश्ते, पंछियों के पास कहाँ होते नक्शे, फिर भी ढूंढ लेते हैं ना रास्ते. आणि म्हणून स्वतःचा स्वतःवर विश्वास असला पाहिजे. यावेळेला स्ट्राईकला असेल अर्जुन बांगर, द ब्रँड ऑफ शहापूर तालुका. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला, वाक्यांचा वापर केला गेला, चेंडू खाली राहिला आणि अशा वेळेला चेंडू आतमध्ये येताना देखील आपला वेग मात्र कायम ठेवला. वेगानं बीट केलं ते उमेश सर. या संपूर्ण या वेळेला उमेश सर आपण बघतायत SM चॅम्पियन्स ट्रॉफीचं हे भव्य आयोजन पाहायला मिळत आहे. या मैदानात जरी सर मर्यादा असतील तरी या मैदानावर जरी मर्यादा असतील सर, परंतु या मैदानावर खेळण्याच्या स्वप्नांना तरुणांनी अजूनही मर्यादा ठेवलेली नाही. अमर्यादपणे स्वप्न पाहिली जातात. हा चौकार निघून जाईल ना. मी एक गोष्ट जर खरं बेधडक बोलायचं झालं तर बिंदास सांगेल. सकाळी मी आलो, शाळा सुरू होती बाजूला, शाळा जवळ 2 दिसल्या. मला हा मैदानावरती क्रिकेट कसं होईल, कारण मी जसं ऐकलं की खाडे मैदान म्हटलं तर शहापूर क्रिकेटमधलं माहेरघर. मात्र इथे ऑर्गनायझर्स कसं होतं, का होतं, कारण इथल्या आजूबाजूचे जे घर आहेत, इथले जो परिसर आहेत, ते देखील क्रिकेटला तेवढं सपोर्ट करतात. त्यामुळे बाजूला भरपूर सारा त्रास होतो. जे घर आहेत त्यांच्या पत्रावरती बॉल पडतात किंवा एखाद्याला दुखापत होते, कोणाला बॉल लागतो, मग ते कधीच कोणीच रागावत नाही. म्हणून ह्या शहापूरचं क्रिकेट आहे ना, आज या इथल्या सगळ्या मी म्हणेल या परिवारांमुळे जिवंत आहे. कारण हे परिवार या मैदानावर क्रिकेट जोपासतात. त्याच्यामुळे त्यांना देखील एकदा आभार तर नक्कीच मानायला हवं, जे या क्रिकेटला सपोर्ट करतात. कारण कॉमेंट्री, क्रिकेट, पब्लिक, क्राऊड, बॉल घरावरती येणं, एखाद्याला लागणं, या सगळ्या गोष्टी पूर्ण दिवसामध्ये घडतात. बट थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. जे प्रेम तुम्ही क्रिकेटवरती देता त्याबद्दल तुमचं
आम्ही साई स्पोर्टच्या वतीनं आणि आमच्या ऑर्गनायझर नक्कीच समितीच्या वतीनं आम्ही हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. नक्कीच ओमकार सर. तुर्तास वळूया या सामन्याकडे. नक्कीच इथल्या सर्व रहिवाशांचं देखील मनापासून आभार. 48 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर साई स्पोर्ट्स शहापूर या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली बिनबाद 15 या धावसंख्येवर. अजूनही विजयासाठी 24 चेंडू आणि 35 धावांची असणार आहे आवश्यकता. आता या संघाने आपला ट्रम्प कार्ड बाहेर काढला. आपला हुकमी एक्का अनमोल याला बॉलिंग मार्कवर बोलवलं गेलं. स्ट्राईकला असेल बॅट्समन कॅन्डी, नॉन स्ट्राईकला असेल कैलास. एक गडी बाद झालाय अर्जुनच्या रूपानं. माफ करा, धावसंख्या एक बाद 15. स्ट्राईकला आहे कॅन्डी. एक षटकार आणि एक चौकार त्या कॅन्डीच्या बॅटमधून आपण पाहिला होता. यावेळेला इनसाइड आउट, माफ करा, लेग साईडच्या दिशेनं टोलवलेला फटका. क्षेत्ररक्षक तिथे पूल मात्र त्यामध्ये पावळ काय दिसली नाही. फटका सुंदर होता पण टायमिंग मात्र कुठेतरी कमी पडला आणि त्यामुळे संधी होती कॅचची आणि मॅच देखील जिंकण्याची संधी तुमच्याकडे अजूनही आहे. जरी रन्स खर्च झाला तरी देखील तुम्ही इथनं मॅच जिंकू शकता. फक्त लढणं हे गरजेचं. जर बॉलरला साथ दिली नाही तर मॅच एकतर्फी होताना दिसेल. चुका होत आहेत मात्र तुम्हाला संधी आहे मोठ्या टीम विरुद्ध लढण्याची. ही मॅच तुम्हाला भरपूर काही शिंकून जाईल मी म्हणेल अमरदादा. कारण जर तुम्हाला जिंकायचं आहे तर तुम्हाला ठासून लढायचं आहे. ती गोष्ट विसरू नका संघ वेतास्वामी. नक्कीच ओमी सर म्हणून म्हणतात ना, विजय सहज मिळाला की त्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करता येणार नाही. पण एका कडव्या कट्टर प्रतिस्पर्ध्यासमोर जर तुम्ही विजय प्राप्त केला मग त्यासाठी कितीही मेहनत, कितीही संघर्ष, किती कठीण परिश्रम करायला लागले तरी तुमच्या त्या विजयाची नोंद ही इतिहासात सुवर्णाक्षरात केली जाते. तुर्तास तरी अनमोल कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू निर्धाव आला. ही संघाची धावसंख्या मात्र 17वर स्थिरावलेली. साई स्पोर्ट्स सारखा संघ आहे. अनेक दिग्गज खेळाडू या संघामध्ये खेळतायत आणि अशा वेळेला त्यांच्या विरुद्ध खेळताना एक जे दडपण असतं मनावर ते मात्र जुगारून दिलं. या वेळेला क्षेत्ररक्षक तैनात. एका धावेवर मानावं लागेल समाधान आणि एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या असेल ती आता मात्र 1 बाद 18 धावा. आता उमी सर स्ट्राईकला कैलास भांडे. एक फॅन, एक वेगळा चाहता वर्ग या फलंदाजानं आपल्या बॅटिंगच्या शैलीनं या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये निर्माण केला. कैलास भांडे या नावाला त्या या अगोदरच्या जवळजवळ 7 ते 8 वर्षांपूर्वी कैलास भांडे बॅटिंगला कधी येतोय, त्याची बॅटिंग पाहायला मिळते यासाठी प्रेक्षक अक्षरशः 20-30 किलोमीटर बसनं मिळेल त्या गाडीनं प्रवास करून या मैदानावर येत जायचे. ती त्यांना कमावलेली श्रीमंती आहे टेनिस बॉल क्रिकेट जगतातली. जर तू गोष्ट जी म्हणतो ती जर खरी असेल, 20-25 किलोमीटर डिस्टन्स कापून जर तुमच्यासाठी कोण येतं आहे तर आज त्या प्रेक्षकांसाठी या खेळाडूला दाखवावं लागेल की आजही तोच कैलास भांडे जिवंत आहे. नक्कीच. आणि म्हणून कदाचित एक लो स्कोरची मॅच आहे साई स्पोर्टच्या दृष्टीने पण तितकंच बिग फाईट पाहायला मिळते. या वेळेला रिव्हर्स शॉटचा केला गेला अटेम्प्ट. चेंडू निघून जाईल फाईन लेग क्षेत्रात. माफ करा, थर्ड मॅनच्या रिझन मध्ये सीमापार चौकार. वैसे उपसाच्या दिशेने फटका कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये आणि क्षेत्ररक्षक तिथं मात्र तैनात. सुंदर क्षेत्ररक्षण, तितकाच वेगवान थ्रो. चेंडू फील्ड होईल, थ्रो होईल आणि मग केला जाईल कलेक्ट.
या कालावधी दरम्यान मात्र 3 धावा निघतील धावून पूर्ण. या 3 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र आता 22 या धावसंख्येवर. अजूनही जिंकण्याकरता 26 धावांची गरज. 30 चेंडू आणि 48 धावांचा पाठलाग करताना 22 या धावसंख्येपर्यंत मजल मारली गेली आहे. माफ करा, आता 25 धावा. म्हणजे स्कोरर मनीष जरा त्यांचं लक्ष विचलित झालेलं आहे. आणि आज किस्ड आहे, कदाचित तो त्या विचारात असेल. बारा चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर साईस्फोट शहापूर या संघाची धावसंख्या झाली ती 25. आता मात्र जिंकण्याकरता 18 चेंडू आणि 23 धावांची गरज. तर आपल्याकडे डिफेन्स करायला 50 पेक्षा कमी धावा होत्या. 10 पेक्षा कमीची सरासरी समोरच्या संघाला राखायची होती. समोर साईस्फोट सारखा संघ आहे आणि मग अशा वेळेला कमीत कमी धावा डिफेन्स करताना जे दडपण तुम्हाला टाकायचं होतं, माझ्या मते अनमोलला आपण दुसरं षटक हाताळायला दिलं. सचिननं पहिल्या षटकामध्ये पुरा 15 धावा खर्च केल्या गेल्या. एक इकॉनॉमिकल बॉलिंग होणं गरजेचं होतं. त्यांच्या मोठ्या कैलासनं नेमकी ओळखलं होतं. जर अनमोल किंवा सचिन जर गोलंदाजीला येत असेल तर अशा वेळेला कॅन्डीला खास करून आक्रमक फटकेबाजीसाठी वरच्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवलं विथ अर्जुन आणि स्वतः मात्र वन डाऊनला आला. अर्जुन मात्र लवकर बाद झाला, परंतु कॅन्डी आणि कैलास आता खेळपट्टीवर तग धरून आहेत. 18 चेंडू 23 धावा माफक आव्हान आहे. पुन्हा एकदा वेताळस्वामी संघाचा स्ट्रायकर बॉलर सचिन वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन बॉलिंग मार्कवर असत सज्जा. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर कैलास भांडे. या वेळेला शॉर्ट बॉल त्याला केलं गेलं पूल. क्षेत्ररक्षक तिथं मात्र तैनात आणि उद्या एका धावेवर मानावं लागेल समाधान. या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 26. 2 6 26 धावा. तुम्हाला चेंडू गणिक सर्वोत्तम खेळ करावा लागेल. म्हणून म्हणतात ना मित्रांनो, मनातून जर तुम्ही पराभूत झालात तर मैदानावर तुमच्या विजयाच्या आशा या मैदानात यायच्या अगोदरच संपुष्टात आलेल्या असतात. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा बॉलिंग मार्कवर सज्ज असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करणारा बॉलर सचिन. समोर आहे कॅन्डी. हे संपूर्ण स्पर्धेमध्ये एक लयमध्ये असलेला, फॉर्ममध्ये असलेला, चेंडूवर उत्तम नजर मिळवणारा हा फलंदाज आहे. त्याला माहिती आहे जर आपल्या रडारमध्ये बॉल आला तर त्याला सीमा पार धाडण्याची शक्ती देखील या फलंदाजाकडे आहे. पॉवर विथ टायमिंग असं एक कॉम्बिनेशन या फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला ऑफस्टमच्या बाहेरची लाईन पकडण्याचा प्रयत्न, ऑफस्टमच्या खूपच दूर चेंडू निघून गेलाय. पंच मुन्ना पठाण सर यांच्या माध्यमातून येईल वाईटचा इशारा आणि अतिरिक्त स्वरूपात संघाची धावसंख्या 1 न पुढे सरसावेल. धावसंख्या होईल ती मात्र आता 27 धावा. अजूनही विजयापासून साई स्पोर्ट्स संघ 21 धावा दूर, तर अजूनही 21 धावा डिफेन्स करण्यासाठी हातामध्ये आहेत त्या वेताळस्वामी संघाच्या. कुटप्प्याचा चेंडू त्याला दिल्या दिशा. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. मात्र आता परतावं लागेल माघारी कॅन्डीला. ऐन मोक्याच्या क्षणाला एक ब्रेक थ्रूची गरज होती. त्यासाठी सचिननं हा चेंडू हाती घेतला होता आणि त्या विश्वासाला पात्र ठरताना कॅन्डीला मात्र माघारी परतवणारा एक झटका बसलाय तो मात्र आता साई स्पोर्ट्स शहापूर या संघाला. आणि की 2 मोठे आदरे जर ओमी सर या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले तर मग मात्र कुठेतरी दडपणाच्या बाहेर असणारा आणि विजय आवाक्यात असणारा साई स्पोर्ट्स संघ बॅकफुटवर ढकलला जाईल. मागच्या सामन्याचा हिरो आणि आजच्या दिवसात ज्या फलंदाजानं तमाम प्रेक्षकांचं मन जिंकलं, मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर ज्यांना ओमकार शेट्टी सरांनी उपाधी दिली की मिस्टर 360 शहापूरचा एबीडी धोनी गणेश डिंगोरे आता मात्र मैदानावर. सध्या तुर्तास नॉन स्ट्राईकला, परंतु स्ट्राईकला असेल कैलास भांडे. सर गणेश मैदानावर आलाय.
गणेश समोर धावसंख्या खूप कमी आहे अजूनही चेस करण्यासाठी. पण गणेशला संधी जर मिळाली तर मग मात्र मोठे फटके बघण्याची प्रेक्षकांना एक संधी प्राप्त होऊ शकते. काय म्हणाल सर गणेशबद्दल? आपण त्याचं कौतुक अनेकदा केलंय, त्याची गेम आपण पाहिले. माझ्या मते आमनेच्या मैदानावर देखील तुम्ही स्वतः समालोचन करत होतात गणेश ज्यावेळेस फलंदाजी करत होता. अंपायर्सकडे अपील, आधी आपण त्या गोष्टीकडे लक्ष टाकू. अंपायरचा कोणताही इशारा नाही आहे, म्हणजे फलंदाजी ते सेफ असेल. कैलास ना आपण चर्चा करत होतो या खेळाडूबद्दल. खेळाडू क्रिकेटमध्ये कधीच कोणताच मोठा नसतो. मैदानावरती जो येऊन चांगलं खेळून जातो त्याचं कौतुक होतं. आणि गणेश डिंगोरेबद्दल आपण जे काही म्हणालो, निरंतर सातत्य त्याच्या क्रिकेटमध्ये आहे आणि क्रिकेटच्या मातीसोबत तो प्रामाणिक आहे. आणि एक गोष्ट नक्कीच म्हणेल, ज्यावेळी तो आऊट होऊन जातो त्यावेळी देखील शांत असतो. ज्यावेळी मैदानावरती अर्धशतक झळकावतो त्यावेळी देखील तो शांत असतो. म्हणजेच गणेश डिंगोरेबद्दल बोलायचं झालं तर फक्त एवढंच सांगेल की भरतीचा कोणताही माज नाही आणि ओटीची कोणतीही लाज नाही. आणि क्रिकेटमध्ये देखील ज्यावेळी ही गोष्ट तुम्ही अगदी मनापासून जपता त्यावेळी तुमच्या नावाचा नक्कीच एक मला पटन तयार होतो. आणि सध्याच्या घडीला तो खेळाडू अगदी त्याच रुबाबानं बॅटिंग करतोय. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हणायचं झालं तर निरंतर सातत्याचं सध्या दुसरं नाव म्हणजे गणेश डिंगोरे. नक्कीच सर, म्हणून तर म्हणतात ना, यशाच्या शिखरावर विराजमान असताना तुम्ही दाखवलेली नम्रता आणि तुमच्याकडे काही नसताना तुम्ही दाखवलेला संयम तुम्हाला यशस्वी माणसाकडे वाटचाल करतो. यावेळी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र आता 28 धावा. जिंकण्याकरता अजूनही 20 धावांची गरज उर्वरित 13 चेंडूंमध्ये. एक निर्धाव बॉल, एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. म्हणून असं म्हणतात ना सर, अहंभावाला आणि अहंकाराला बाजूला ठेवा. कारण घमेंड जी असते ना ओमकार सर, ती दारूप्रमाणे असते. ती पिणाऱ्याला सोडल्याशिवाय दुसऱ्या कोणालाच म्हणजे दुसऱ्याला कळते ती चढली आहे पिणारा सोडून. जशी चढलेला घमंड ज्याला चढलेली असते त्याला कळत नाही की मी अहंकार स्वभावाचा आहे, पण ती इतरांना मात्र कळून जाते. घमंड आणि दारू दोन्ही असे वर्ड आहेत. ज्याचा घमंड असेल तो देखील डुबतो, दारू पिणारा तो देखील डुबतो. मग त्या चर्चेमध्ये कदाचित तू एक गोष्ट विसरून गेला की मॅचमध्ये कमबॅक केलं ते म्हणजेच टीम वैता स्वामीनं. त्यामुळे मॅचकडे लक्ष देणं हे देखील तितकंसं आता गरजेचं झालं आहे. कारण आता बॉल बाकी आहे त्या मॅचमध्ये 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 19 रनची आता गरज आहे. आणि जी चर्चा मग अशी आम्ही संदीप निमसे सरांसोबत करत होतो की 50पर्यंत टार्गेट पोहोचलं, तिसरं चौथं किंवा दुसरं एखादं षटक इकॉनॉमिकल आलं तर मॅचमध्ये पुन्हा एकदा प्रेशर क्रिएट होईल साई स्पोर्ट्सवरती. आणि हे षटक तसंच राहिलं ते म्हणजे या बॉलरचं या षटकामध्ये टोटल रन्स त्यानं खर्च केल्या फक्त आणि फक्त 4. आणि या मॅचमध्ये पुन्हा एकदा शक्ती संचार निर्माण करण्याचं काम केलं ते म्हणजेच टीम वैता स्वामी क्रिकेट संघामध्ये. शेवटच्या बॉलवरती देखील सिंगल ॲड झाली आणि आफ्टर 3 ओव्हर टीमची टोटल 29. 12 बॉलचा खेळ बाकी. जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू 19 रनची गरज या मॅचमध्ये शिल्लक. चर्चा करत असताना दोन्ही टीम्स एकमेकांसोबत 12 बॉल 19 रनची अजूनही गरज या मॅचमध्ये. उद्या व्हॅलेंटाईन डे, मात्र आमची दिवाळी देखील क्रिकेटसोबतच जाते. व्हॅलेंटाईन डे देखील क्रिकेटसोबतच जातो. म्हणजे व्हॅलेंटाईन डेबद्दल काही बोलायचं झालं तर एक नक्कीच म्हणेल, एक चेंडू शब्दांचा तिने टोळवला. क्रिकेट पडली माझी आणि पुन्हा दिले रिप्लाय बोलवला होकारण्यासाठी. मी तात्काळ उभा तिने निर्णय देत थर्ड अंपायर घेतला. आणि या मॅचमध्ये देखील आता तसंच काही म्हणावं लागेल. नक्कीच आपण एक कविता सादर करू या मॅच नंतर. माझ्या प्रेमाची विकेट जशी कुणाल दात्यांच्या माध्यमातून तुम्ही ऐकली, आज देखील एक छोटासा प्रयत्न आपण क्रिकेटची विकेट यामध्ये नक्कीच करू. पण या मॅचमध्ये आता अमरदादा जर षटक चांगलं आलं, गणेश डिंगोरे किंवा जर कैलास भांडेची विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळती आहे या बॉलरला आणि कमीत कमी मी म्हणेल 9पेक्षा कमी धावा जर खर्च केला तर हा सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत जाताना आपल्याला पाहायला मिळेल. आता मॅच अतिशय चांगली रंगती आहे. त्याच्यामुळे या मॅचमध्ये आता आशा आणि अपेक्षा अगदी मोठ्या होत चालल्यात. असं म्हणतो ना आपण, जिंदगी एक संघर्ष आहे, जब तक संघर्ष तब तक जिंदगी भी है. एक मॅच बाकी आहे. का वही घेता टीम वैता स्वामी, स्पीडअप करा. एक सामना अजूनही बाकी आहे. 5 वाजून मिनिटं झाली आहेत. 8. मुन्ना सर, मॅच होणं कठीण जाईल.
कारण आता मॅच होणं देखील कठीण आहे, त्याच्यामुळे जर जमेल तेवढं फास्ट खेळण्याचा प्रयत्न करा. 12 चेंडू 19 धावसंख्येची गरज. या समर्थाता कंटिन्यू. अजून एक सामना खेळणं बाकी आहे. सगळ्यांना विनंती आहे की आपण स्पीडअप करायचं आहे. पंच आपण स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन द्यायचे आहेत, अन्यथा पेनलाइज करा. कुठेतरी मला असं वाटतं की या मॅचमध्ये गणेश डिंगोरे थोडासा येण्यासाठी उशीर झाला, की संघाचा गेम प्लॅन होता की मॅच ज्यावेळी थोडीशी वर चढेल, थोडंसं दबाव येईल, त्यावेळी दबावातून बाहेर काढण्यासाठी गणेश डिंगोरे मैदानाच्या आतमध्ये येईल. आणि अगदी मगाशी आपण म्हणालो ना की निरंतर सातत्याचं दुसरं नाव म्हणजे गणेश डिंगोरे. पहिल्याच बॉलमध्ये चौकार आला, जो दबाव होता तो कमी होतोय. 11 चेंडूंचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी करायचे त्या मॅचमध्ये 15 धावा. नक्कीच ओमी सर, जणू काय हा सामना त्या स्थितीत आलाय ज्या सामन्यामध्ये आपण अपेक्षा केली होती. हरिओम स्पोर्ट्स शहापूर विरुद्ध साई स्पोर्ट्स शहापूर. जी रोमहर्षकता त्या सामन्याला हवी होती, ती रोमहर्षकता आता या क्षणाला या मॅचला प्राप्त झाली आहे. बट गणेश डिंगोरा ना तोपर्यंत कुठेतरी डोळे झाकून साई स्पोर्ट्सचे पाठीराखे हा विचार करत असतील की हा सामना आपल्याच बाजूने. 11 चेंडू आणि करायच्यात 15 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती भाऊ ओव्हर द विकेट, आणि भाऊचा हा बॉल बॅटची बाहेरची कडा झाल डिक्लेअर झोनमध्ये. आता प्रत्येक खेळाडूला इथे म्हणावं लागेल, तालीमें नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तय करते हैं मंजिल है आसमानों की. रखते हेलो माइक चेक. रखते जो हौसला आसमां को छूने का, वो परवाह नहीं करते कभी जमी पर गिर जाने की. आणि या मॅचमध्ये जर बॉलर्स इथनं 1-2 विकेट घेतोय, इथनं सिंगल डबल्स खर्च करतोय, तर मॅचमध्ये पारडं भारी होईल. मग त्या कैलास भांडेचा जसं तू उल्लेख केला ना, अजून मी म्हणेल की जर त्या काळामध्ये तो हा खेळाडू होता तर त्यातून 10% देखील तो दिसला नाही. आता त्याला स्वतःला सिद्ध करायचं असेल तर आता स्वतःला त्याला प्रूव्ह करावंच लागेल. कारण अट्रॅक्शन समोरच्याचं एखादं जर तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला खेळावं देखील तशाच प्रकारे लागतं. मग आता अजूनपर्यंत ते अट्रॅक्ट करू शकला नाही आहे बॅट्समॅन कैलास भांडे. पाहिजे त्याच्याकडे उत्तर काय आहे माझ्या या प्रश्नाचं? या वेळेला त्याच प्रश्नाच्या उत्तराचा शोधार्थ मात्र एक मिसटाईम शॉट म्हणता येईल डिक्लेअरच्या स्वरूपात. घोषित क्षेत्रात चेंडू निघून जाईल 1 धावेसाठी, आणि या 1 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल आता मात्र 35 धावा. जिंकण्यासाठी आवश्यक असतील 9 चेंडू आणि 13 धावांची गरज. 9 चेंडू आणि रन्स करायचे 13, कारण 12-19 समीकरण. 1 चौकार 2 सिंगल. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वरती भाऊ, आणि आता कुठेतरी करणारी जी टीम आहे मैदानाच्या आतमध्ये वेता स्वामी, ती भाऊला सांगत असेल, ए भाऊ आता तरी सिक्सर नको खाऊ, कारण पहिल्या बॉलवरती चौकार नंतर 2 सिंगल आल्या. मॅच शेवटपर्यंत न्यायची असेल तर या भाऊला इथे चांगली कामगिरी करावी लागेल. समोरचा संघ दिग्गज या सगळ्या गोष्टी बाजूला साराव्या लागतील. असं म्हणतात की तुमच्या नावावरचे विक्रम, तुमच्या नावावरचा इतिहास मैदानावर यावेळेला 1 डी घोषित क्षेत्रात चेंडू निघून जाईल. या 1 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 36. समीकरण बदललं जाईल. समीकरण आता होत आहे 8 चेंडू आणि 12 धावा. आता रंगती या मॅच जिथे सगळं काही संपलं होतं तिथनं नवी उमेद जागी केली बॉलर सचिननं, आणि आता भाऊ विश्वास जपतोय. अजून एक सुंदर बॉल, मात्र यावेळी देखील चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. आता चेंडू बॅटला ब्रश झाला म्हणजे स्ट्राईक रोटेट होईल. अंपायरचा इशारा आला की चेंडू बॅटला लागला तर मग स्ट्राईक रोटेशन असेल. मेल एक सिंगल तर जरूर. आणि आता 7 बॉल 11 रन गरज. आता या मॅच मध्ये म्हणावंच लागेल, ख्वाब इनके ऊंचे और मस्त होते हैं, इम्तिहा भी उनके ज़बरदस्त होते हैं, लेकिन जुनून में वो मदमस्त होते हैं. पहाड़ की या ऊंचाइयाँ आपको आगे बढ़ने से कभी नहीं रोकती, बल्कि आपके जूते में पड़े कंकड़ आपको आगे बढ़ने से रोकते हैं. सिर्फ मरी हुई मछली को पानी का बहाव चलाती है, जिंदा मछली अपना रास्ता खुद तय करती है. अपने हौसलों को कभी ये मत बताओ कि तुम्हें परेशानियाँ कितनी बड़ी है, लेकिन अपने हौसलों को और परेशानियों को ये जरूर बताओ कि तुम्हारे सपने कितने बड़े हैं. ड्रीम बिग, वर्क हार्ड. आणि आता स्वप्न पूर्ण करायची असतील तर तुमच्या स्वप्नांना देखील सांगावं लागेल, मेक इट लार्ज. आणि हा
टॉस मेक इट लार्ज. आणि जी चर्चा आपण करत होतो, ए भाऊ सिक्सर नको खाऊ, फायनली हा षटकार आला आणि मॅच मधली जी पूर्ण मुवमेंट होती ती आता बदलली. ती म्हणजे साई स्पोर्टच्या बाजूनं आणि हा सिक्सर आला आणि आता समीकरण उरलंय. येणारे बॉल 6 जिंकण्यासाठी करायचे रन 5. युवा उद्योजक आणि युवा राजकीय नेतृत्व सन्माननीय अंकित आळशी साहेब यांचे इथं आगमन झालेलं आहे. SM चॅम्पियन्स ट्रॉफीच्या व्यवस्थापन समितीच्या वतीनं मी तुमचं शब्दसंधाने सहर्ष स्वागत करतो. सहा चेंडू आणि 5 धावांची असेल गरज. ओमकार सर, या शेवटच्या चेंडूवर जर षटकार गेला नसता तर आणखी एक थोडंसं जे दडपण आता वाटतंय समोरच्या वेताळ स्वामी संघावर, ते दडपण कुठेतरी थोडंसं कमी. एक गोष्ट नक्कीच सांगेल, जर तर ना या गोष्टीला क्रिकेटमध्ये मुळीच स्थान नाही. काल मी घोटला कॉमेंट्री करत होतो रायगड विभागामध्ये. 6 बॉल फायनलची मॅच होती अमरदादा. 6 बॉलमध्ये 2 रन करायच्या होत्या, 9 विकेट हातामध्ये होत्या आणि बॉलरनं मेडन ओव्हर टाकून मॅच जिंकून दिली होती. याचंच नाव क्रिकेट आहे. आणि तो बॉलर होता अक्षय भंडारी, जो मलंगड विभागांना बिलॉंग करतो हेदुडणे ग्रामीण टीमच्या माध्यमातून. म्हणजे क्रिकेटमध्ये ना असं अशक्य असं काहीच नाही आहे. नक्कीच आपण इम्पॉसिबल जो वर्ड पाहतो, फक्त मध्ये एक थोडंसं थांबा, एक कॉमा किंवा एक डॉट द्या, तुम्हाला हवं ते करा आणि स्वतः म्हणा आय एम पॉसिबल, आय कॅन डू इट. यस, मी करू शकतो. तो आत्मविश्वास असला तर काहीही करता येतं. आणि 6 बॉल 5 रनची मॅच आहे. एकच म्हणाल, संगीत सुनकर कभी ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर कभी भगवान नहीं मिलता, इसलिए आज भी पूछते लोग उस पत्थर को, क्योंकि इंसानों की दुनिया में विश्वास लायक इंसान नहीं मिलता. या बॉलरनं तो विश्वास जपला तर इथनं देखील मॅच जिंकू शकते वेता स्वामी. फक्त या बॉलरला शेवटपर्यंत सांगावं लागेल स्वतःला आणि आपल्या टीमला, नेव्हर एव्हर गिव्ह अप. नाही, नक्कीच. म्हणून तर कदाचित हा एक संघर्ष पेटला उमेश सर. म्हणून कोणी विजेता हो, परंतु यावेळेला पराभूत होणाऱ्या संघाची मात्र चर्चा होणार. शेवटच्या चेंडूपर्यंत हा रंगलेला संघर्ष. रोहित दलाल यावेळेला बॉलिंग मार्कवर सज्ज. चेंडूवर 2 धावांची भर घातली गेली. 6 चेंडू 5 धावांचं समीकरण आता मात्र 5 चेंडू आणि 3 धावांवर येऊन ठेपलाय. यावेळेला साई स्पोर्ट्स संघाला वाटत असेल की विजय जरी मिळवला किंवा मग जो संघ विजेता होईल त्या संघाला इतकं मात्र नक्की आहे की आयुष्यातल्या कठीण विजयांच्या यादीतला आजचा हा सामना मात्र नोंदवून ठेवला जाईल. म्हणून मित्रांनो, पराभूत जरी झाला तरी पराभव स्वीकारताना तो असा स्वीकारायचा असतो की जिंकणाऱ्यालाही त्याचा विजय कठीण वाटला पाहिजे. प्रत्येक क्षणाला आपल्याला या मॅच मध्ये, या सामन्यामध्ये एक वेगळा संघर्ष पाहायला मिळून आला. समोरचे दिग्गज फलंदाज असतानाही त्यांना मात्र मोठे फटके खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली गेली नाही. यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरून कट केलेला चेंडू निघून जाईल सीमा पार, चौकार. या चौकारानिशी साई स्पोर्ट्स शहापूर आपला विजय करेल संपादित. आणि थोडेस निराश, उदास आणि हताश मनाने, चेहऱ्याने मैदानाचा निरोप घेतील वेताळ स्वामी संघ. यापुढचा होणारा सामना हा 4 षटकांचा असणार आहे, याची नोंद घ्यावी.